नमस्कार मित्रांनो, कशात सर्वजण आशा करतो ठीक असाल. तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कॅपकटच्या प्रॉब्लेमबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सध्या तर कॅपकटचं नवीन व्हर्जन आलेलं आहे. त्या व्हर्जनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. त्या व्हर्जनमध्ये सगळ्यात दोन कॉमन प्रॉब्लेम, नो इंटरनेट कनेक्शन आणि टू मेनी पीपल्स आर यूज कॅपकट, असे दोन मेन प्रॉब्लेम येत आहेत. तर त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तुम्हाला मी कॅपकट प्रो व्हर्जन याची लिंक सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. चला तर जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, मी सगळ्यात आधी तुम्हाला प्रूफ दाखवतो. जसे की मी कॅपकट ओपन केलेला आहे. मी एखादा प्रोजेक्ट ओपन करतो. तर बघू शकता मी अशा पद्धतीने प्रोजेक्ट ओपन केलेला आहे. ते सिम्पली तुम्हाला मी ह्याच्यावरती जाऊन दाखवतो. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती तुम्हाला जाऊन दाखवतो. व्हिडिओ इफेक्ट. तर बघू शकता सगळे इफेक्ट लोड झालेले आहेत. ए टू झेड इफेक्ट, जेवढे कॅपकटमध्ये इफेक्ट आणि जेवढे पण नवीन फीचर्स आलेले आहेत ना, ते सगळं लोड झालेले आहेत. मग मी टेक्स्ट सुद्धा दाखवतो. तर सिम्पली मी या टेक्स्टवरती येतो आणि आता ॲनिमेशनवरती जाऊन तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आपले सगळे इफेक्ट लोड झालेले आहेत. बघू शकता सर्व इफेक्ट लोड झालेले आहेत. तुम्हाला स्टाईल्स, इफेक्ट्स, ॲनिमेशन, बबल्स हे सगळं लोड होते. तर काही सुद्धा अडचण येत नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही जर माझ्या सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर कॅपकट वापरलं तर तुम्हाला 101% नो इंटरनेट कनेक्शन आणि टू मेनी पीपल आर यूजिंग असा प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. तर चला तर मी तुम्हाला सांगतो ते कसं करायचं. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आधी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन कॅपकटचं नवीन व्हर्जन डाउनलोड करायचं आहे. वाटलंच तर मी तुम्हाला दाखवतो माझं कॅपकटचं कोणतं व्हर्जन आहे. तर बघू शकता, तर माझं कॅपकटचं नवीन व्हर्जन आहे 20.6.0. हे सध्याचं लेटेस्ट व्हर्जन आहे कॅपकटचं. तर मी याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला याचं सोल्युशन सांगतो. तर सगळ्यात आधी काय करायचं, मला तुमच्या फोनवरती प्लेस्टोरवरती जायचं आहे. कॅप VPN असं तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर ही सगळ्यात आधी पहिल्यांदा जी येईल ना कॅप VPN, मग त्याच्यावरती क्लिक करून ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला हेच VPN वापरायचं आहे. याच VPNला फक्त चालतं, दुसऱ्या कोणत्याही VPNला चालत नाही. फक्त तुम्हाला हे आणि हेच VPN वापरायचं आहे. तर मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. माझं सध्या तुम्ही बघू शकता ते VPN कनेक्ट आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे VPN फक्त 1 तासासाठी कनेक्ट होतं. 1 तास कंप्लीट झाल्यानंतर डिस्कनेक्ट होऊन आपल्याला कॅपकटमध्ये परत तोच प्रॉब्लेम येतो, नो इंटरनेट कनेक्शन. तर तुम्हाला घाबरून जायचं नाही. सिम्पली परत तुम्हाला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता असा हा VPNचा इंटरफेस आहे. मी तुम्हाला सगळ्यात आधी इथं डिस्कनेक्ट करून दाखवतो. तर मी डिस्कनेक्ट केलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे पॉवरचं जे बटन दिसत आहे ना, सिम्पली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर बघू शकता आपलं VPN ॲक्टिवेट झालेलं आहे आणि त्यावर टायमिंग सुद्धा यायला लागलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, हे VPN फक्त 1 तासासाठी कनेक्ट होतं. 1 तास पूर्ण झाल्यानंतर हे परत डिस्कनेक्ट होतं. परत तुम्हाला हे VPN ओपन करून परत तुम्हाला कनेक्ट करायची गरज पडणार आहे. मित्रांनो, एवढी गॅरंटी देतो की मी 101% कॅपकटचे सगळे प्रॉब्लेम निघून जाणार आहेत. नो इंटरनेट कनेक्शन आणि टू मेनी पीपल यूजिंग हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीही कॅपकटमध्ये येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.